नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी तुम्हा सर्वांचा लाडका सॅम ब्लॉगर आणि आज आपण आहोत येरमाळ्यामध्ये आणि आज आहे आपल्या येडेश्वरी देवीचा पालखी सोहळा आणि चुन्याच्या रानात येडेश्वरी देवीचं आगमन. तर आपण सगळं बघणार आहोत या ब्लॉगमध्ये. खूप मजा करणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. हे बघा आपले सगळे पोरं रेडी झालेत मस्तपैकी. आई राजा. तर इथून पुढे आता आम्ही चाललोय. तर मित्रांनो, तिथून पुढे आम्ही आलो आणि इथे पोचलो. तर इथूनच येडेश्वरी देवीची पालखी आतमध्ये जात असते बघा मित्रांनो. आणि याच्या अपोजिट साईडला आहे रुक्मिणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे या ठिकाणी मस्त. आणि इथून पुढे आतमधून पालखी जाणार आहेत. आम्ही इकडे सगळे थांबलो आहोत बघण्यासाठी पालखी. त्यानंतर आम्ही आतमध्ये चालत होतो. खूपच गर्दी होती मित्रांनो, आतमध्ये बघू शकता. कोणी मस्त गजर करत आम्ही पुढे पुढे जात होतो. बघू शकता या ठिकाणी तोरण पण बांधलेले आहेत जे नवसाचे असतात ते. तर तिकडून आम्ही चुन्याच्या रानामध्ये आलो आणि हे बघा, हा आहे आईसाहेबाचा विसावा. या ठिकाणी पालखी 5 मिनिटं थांबते आणि विसाव्याच्या भोवती 5 प्रदर्शना घालून पालखी पुढे जाते. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, लाखो भाविक भक्त आपल्या आईसाहेबांच्या पालखीवर चुनखडी टाकण्यासाठी आणि तिचं दर्शन घेण्यासाठी खूप महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लांबून लांबून आलेले आहेत आणि खूपच गर्दी आहे भावांनो इकडे. तर आम्ही पण चुना वेचून घेतला भावांनो. चुना म्हणजे काय ते माहितीच असेल तुम्हाला, चुनखडी म्हटलं जातं भावांनो यांना. आणि ह्या शेतामध्ये तुम्हाला वर्षभर काहीच बघायला भेटणार नाही, पण ज्या वेळेस आपल्या येडेश्वरी देवीचा पालखी सोहळा असतो त्याच वेळेस हा चुना तुम्हाला त्या शेतामध्ये बघायला भेटेल भावांनो. तर तिकडे उभा असताना भावांनो झाली हेलिकॉप्टरची एंट्री आणि या हेलिकॉप्टरमधून आपल्या आईसाहेबांच्या पालखीवर पुष्पवृष्टी होणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही, चुन्याच्या रानामध्ये सगळे नाचून मस्त एन्जॉय करत होते. तर फटाफट सर्व भाविक भक्तांनी पालखी जाण्यासाठी जागा केली आणि त्या ठिकाणून पोलीस पण येत होते. पूर्ण पालखीसाठी आपल्या जागा करत होते जाण्यासाठी. तर पालखी येण्या अगोदर बैलगाडी येते मित्रांनो या ठिकाणी. आणि बघू शकता तुम्ही, बैलगाडी आलेली आहे आणि आपण पण चुना वेचून घेतलेला आहे. तर त्यानंतर मित्रांनो अब्दागिऱ्या पण आल्या. तर मित्रांनो फायनली आपल्या आईसाहेबांची पालखी आली आणि या पालखीवरती चुनखडी टाकली. खरंच मित्रांनो खूप मन प्रसन्न होतं आपल्या आईसाहेबांना बघून. तर लगेचच मित्रांनो पाठवून हेलिकॉप्टर आला आणि पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली. खूप छान अशी भाविक भक्तांवर आणि देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली हेलिकॉप्टरने. तर बघा भावांनो, त्या गर्दीमध्ये काय हालत झाली आपल्या आणि आपल्या मित्रांची. खूपच गर्दी होती आतमध्ये भावांनो. खूप ऊन होतं म्हणून आम्ही थंडगार छास पिऊन घेतला मस्तपैकी या ठिकाणी आम्ही. तर आम्ही घरी जाऊन कपडे चेंज करून मग परत निघालो काहीतरी नाश्ता करण्यासाठी आम्ही. आणि बघा मित्रांनो किती छान असा व्ह्यू येत होता. तर आम्ही आशीर्वाद हॉटेलमध्ये आलो आणि मस्तपैकी सर्वांनी पुरी भाजी ऑर्डर केली आणि मस्त आम्ही पुरी भाजी खाऊन पुढे निघालो. त्यानंतर आम्ही मेळ्यात आलो. या ठिकाणी 5 दिवस डेऱ्यामध्ये पालखी असते, तोपर्यंत हा मेळा चालू असतो मित्रांनो. 5व्या दिवशी घुगरी घेऊन पालखी डोंगरावर परत जाते आणि मित्र बघा आपले उभे आहेत तिथे. तर रात्र झाली होती मित्रांनो, म्हणून आम्ही आलो वसीम हॉटेलवर जेवण्यासाठी. आणि खूप छान अशी या हॉटेलवर मच्छी मिळते भावांनो. तर आम्ही छानपैकी मच्छी ऑर्डर केली. सगळ्यांनी मच्छी डिश ऑर्डर केली आणि खूप छान असते भावांनो. बघू शकता तरी वगैरे आणि खूप मजा येणार आहे जेवायला आज. तर आम्ही जेवण करून बाहेर निघलो आणि झाला मित्रांचा पैशांचा घोळ. तर बघू शकता कसे भांडण करतायत रस्त्यात भावांनो. तर खूप छान असा एन्जॉय केला मित्रांनो आम्ही. खूप छान मजा आली आणि पालखी सोहळा पण आईसाहेबांचा खूप छान पार पडला. तर भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव यू सगळ्यांना. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.